आपण हरिपाठामधला 17वा अभंग घेणार आहोत. तर त्यावर दीनानाथांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मला जे काही थोडंफार सुचलं ते मी पहिल्यांदा सांगतो. त्यातला शब्दार्थ आणि थोडासा भावार्थ, आणि त्यानंतर मग आपल्याला दीनानाथ त्यातला गूढार्थ सांगते. तर सुरू करू दीनानाथ. तर हा अभंग असा आहे की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र की होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृभ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. आता आपण यातली पहिली ओवी घेऊया. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती, हरी आणि पाठ म्हणजे हरी आणि त्याचे नाम, त्याचे स्मरण, अशा या हरिपाठाची कीर्ती म्हणजे महती. नामाची महती कितीही वर्णन केली तरी अपुरीच आहे. हरी आणि पाठ हे वेगळे नाहीतच. त्यामुळे गुरुवचनामृतामधला नामामध्येच परमेश्वर लपला आहे या दीनानाथांच्या प्रवचनाचाच मी थोडासा आधार घेतो इथे. दीनानाथ म्हणतात की आज परमेश्वर आणि नाम असे आपण वेगवेगळे बोलू लागलो तर त्यात अपूर्णता आली. त्या नामामध्येच परमेश्वर लपला आहे. परमेश्वराची आपल्याला पटलेली ओळख, त्याचा आपल्याला आलेला अनुभव म्हणजेच साक्षात नाम आहे. तेव्हा अशा हरिपाठाची, अशा हरीच्या नामाची कीर्ती महती मुखे जरी गाय, मुखाने वाचेने तरी तू गा. ज्याप्रमाणे भगवंताने आपल्याला सवलत दिलेली आहे, कारण आपण प्रापंचिक कसे आहोत ते तो जाणतो, त्यामुळे तरी गा ऐसे करी या आटा पहारान माझी, मोटके निमिषभरी दे तू जाय. या 8 प्रहरांमध्ये, एक प्रहर म्हणजे 3 तास किंवा 8 प्रहर म्हणजे 24 तास झाले दिवसाचे. या 8 प्रहरांमध्ये निदान एक क्षण तरी तू मन, बुद्धी आणि चित्तासहित मला अर्पण कर, तर तू येऊन मला मिळशील. इतकी सवलत परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. तर अशीच काही सवलत माऊलींनी इथे दिलेली आहे असं मला वाटतं. नामस्मरण हरिपाठ आपण काया वाचा मने करावा असे जरी अपेक्षित असलं तरी माऊली म्हणतात नुसत्या मुखाने वाचेने जरी तू या हरिपाठाची कीर्ती गायलीस तरी चालेल. वाचेचं महत्त्व आपण सर्वांनी गेल्या अभ्यासवर्गामध्ये वाचेशी सुलभ रामकृष्ण या विषयावरनं श्री दीनानाथ यांनी जे मार्गदर्शन केलं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. माऊली पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की पवित्रची होय देह त्याचा. हे अशी जर कीर्ती तू मुखाने किंवा वाचेने हरिपाठाची म्हणजेच नामस्मरणाची जर गायलास तर पवित्रची होय देह त्याचा. आता सामान्यांचा माझ्यासारख्या जो देह अपवित्र आहे, म्हणजेच एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे षड्वैरी, षड्रिपू आणि षड्उर्मी असे जे 18 गुण आपल्यामध्ये ठासून भरलेले आहेत, तो अपवित्र देह जिथे परमेश्वराची नामाची वस्ती नाही, तो देह पवित्र होणार कसा? तर केवळ हरिनामा पाठाने, केवळ नामस्मरणाने. दीनानाथ म्हणतात की नामाचे स्मरण केल्याशिवाय देहबुद्धी झिजत नाही. या देहबुद्धीला नामस्मरणाच्या सहाणेवर घासावे लागते, म्हणजे मग त्यातला अहंकार जाऊन, त्यातले जे 18 गुण जाऊन भक्तीचा सुगंध, प्रेमाचा सुगंध दरवळायला लागतो. आणि मग एका जनार्दनी त्यजोनी 18, तोची संसारा माझी शुद्ध, अशी अवस्था प्राप्त व्हायला लागते. दीनानाथ पुढे म्हणतात की परमेश्वराचं नाम, नामात परमेश्वर, नाम म्हणजेच परमेश्वर, नामाच्या ठिकाणी परमेश्वर, असे स्मरण करत करत
आपली चित्तवृत्ती माऊली म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या वाळलेल्या पानासारखी व्हावी लागते. आणि मग जराशी नामाची झुळूक आली की आपलं मन, बुद्धी आणि अहंकारासकट आपण परमेश्वराच्या चरणापाशी जाऊन पोचायला पाहिजे. म्हणजे मग तो अहंकार गळून पडायला लागतो आणि आपला देह पवित्र व्हायला लागतो. ते 18 गुण जाऊन त्या ठिकाणी परमेश्वरी गुणांचा उदय व्हायला लागतो आणि मग परमेश्वराची आणि नामाची अनुभूती आपल्याला यायला लागते. पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. इथे काही थोडे अवघड शब्द आहेत. तपिन्नला म्हणजे तप किंवा तपश्चर्या केली, कल्प म्हणजे हजारो वर्षे, नांदे म्हणजे सुखाने वस्ती करणे. 17व्या अध्यायामध्ये माऊलीने 3 प्रकारची तप सांगितलेली आहेत आणि ही तप आपण करणं हे अपेक्षित आहे. पहिलं आहे शारीरिक तप, म्हणजे आईवडिलांची सेवा करणे, परोपकार करणे, दयाबुद्धीने दुसऱ्याकरता आपण काहीतरी करणे. दुसरं आहे वाङ्मय तप, म्हणजे दुसऱ्याला दुःख न देणारं, मृदू, सत्य, प्रिय आणि हितकर बोलणं, हे वाङ्मय तप. आणि मानस तप जे आहे ते म्हणजे मनात ती प्रसन्नता ठेवणं, आपण मौनवृत्ती धारण करणं किंवा आत्मसंयम राखणं, हे मानस तप झालं. ही तीनही तपे आपण 3 पद्धतीने करू शकतो. एक सात्विक, राजस किंवा तामस, अशा 3 पद्धतीने आपण ही तप करू शकतो. तर सात्विक पद्धतीने म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने हे मजतीस्तव झाले परी म्या नाही केले, अशा मनोधारणेने आणि फलाशा न ठेवता करणे माऊलींना अपेक्षित असावे. कारण माऊली म्हणतात, राजस आणि तामस पद्धतीने केलेले जे तप असतं ते स्थिर नसतं, आचरणात टिकणारं नसतं, त्यामुळे ते करणं केवळ व्यर्थच आहे. असं सात्विक तप जो भरपूर करतो तो अनेक कल्प, हजारो वर्षे सत्संगतीचा आणि भगवंताच्या सहवासाचा आनंद वैकुंठी लुटतो, त्या वैकुंठामध्ये सुखाने मस्ती करतो. 3ऱ्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. आपण सगळे प्रापंचिक आहोत, त्यामुळे आई वडील, भाऊ बहीण, बायको मुले, नातेवाईक असे अनेक संबंध आपण जोडत सांभाळत हा प्रपंच करत असतो. आता या सर्वांविषयी आपल्या मनात भाव काय असतो, आपले त्यांच्याशी भावनिक आणि वैचारिक पातळीवर काय नातं असतं. एक कॉमन गोष्ट असते की प्रत्येकाला प्रत्येकाकडून काहीतरी अपेक्षित असतं आणि अहंकार जागोजागी टोकवत असतो. त्यामुळे त्यातून कुरबुरी, भांडणे, मान अपमान, सुख दुःख, आशा निराशा हे सगळं त्यातून निर्माण होतं. पण जेव्हा आपण या अध्यात्म मार्गाची वाटचाल सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने करायला लागतो, तेव्हा वर सांगितलेल्या या ओवीप्रमाणे नामस्मरणाने, परमेश्वरी कृपेने आपला देह, मन, बुद्धी पवित्र व्हायला लागते आणि मग हा नातेसंबंध बदलतो. आपले माता पिता, बंधू, सगोत्र या सगळ्यांमध्ये आपल्याला तो परमेश्वर दिसायला लागतो. जो आत्माराम आपल्यामध्ये आहे तोच आत्माराम त्यांच्यामध्ये आहे याची जाणीव आपल्याला हळूहळू व्हायला लागते. यावरूनच मला नामदेव महाराजांचा एक अभंग आठवला. देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. हाच भाव माऊलींच्या या ओवीमध्ये आहे असं मला वाटतं. म्हणून माऊली म्हणतात, चतुर्भुज नर होऊनी ठेले. चतुर्भुज नर म्हणजे काय? परमेश्वर. हा चतुर्भुज नर म्हणजे तो भगवंत, तो श्रीकृष्ण, तो विठ्ठल होऊनी ठेले. म्हणजे हे सगळे जे आपले नातेवाईक, नातेसंबंधी आहे हे सगळे परमेश्वर स्वरूप, विठ्ठल स्वरूपी आपल्याला दिसायला लागतात. असा आहे या नामस्मरणाचा फायदा आहे. ही जाणीव आणि हा भाव निर्माण झाल्यानंतर मग आपले त्यांच्याशी व्यवहारही बदलतो.
आपल्याला त्यांची नव्याने ओळख होते. फॅट वाढायला लागतं. फॉरगिव्हनेस, ॲक्सेप्टन्स, टॉलरन्स हे जे फॅट आहे हे वाढायला लागतं. शेवटची ओवी आहे या अभंगामधली की असे ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभले निवृत्तीने दिले माझ्या हाती. आपण ज्ञान, सामान्य ज्ञान, विपरीत ज्ञान, अध्यात्म ज्ञान, भौतिक ज्ञान अशा अनेक वेगवेगळे शब्दप्रयोगांचा वापर करतो. इथे माऊलींनी गूढ गम्य ज्ञान अशा शब्दांची योजना केली आहे. 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी ज्ञानी पुरुषाच्या 18 लक्षणांचं वर्णन केलं आहे. माऊली म्हणतात, काया वाचा मने जो फक्त परमेश्वराचाच विचार करतो, त्याच्या प्राप्तीशिवाय कुठलीही इच्छा मनात धरत नाही, आणि जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझंच भजन करतो, तोच मूर्तिमंत ज्ञान होय. आणि मग तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिसे ते जया दिसे ज्ञानासव, एक वाचुनी आजे जिये भव स्वर्गादी ज्ञान, ते अज्ञान ऐसे म्हणे निश्चयो करी. अशा ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मग परमात्मा नावाची जी वस्तू आहे ती अनुभवायला येते. आणि मग या स्वरूप ज्ञाना वाचून, या आत्मज्ञाना वाचून इतर सर्व स्वर्गाविषयीची, संसाराविषयीची जी ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा तो मनाचा निश्चय करतो. मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयहन, ज्ञाने गमिजे स्थान तेही तेची. म्हणजे या स्वरूप ज्ञानासाठी, या आत्मज्ञानासाठी अधीर झालेला जो ज्ञेय आहे तो त्या ज्ञात्याला मिळून संपतो. म्हणजे त्याला जाऊन मिळतो तेव्हा ते आत्मज्ञान प्रकट होतं. जे बुद्धीची बुद्धी आहे, जीवाचा जीव आहे, मनाचं मन आहे, डोळ्याचा डोळा आहे, असं जे परब्रह्म म्हणजेच परमात्मा म्हणजेच भगवंत, त्याचं जे ज्ञान तेच गूढ गम्य ज्ञान असं माऊली म्हणतात असं मला वाटतं. ज्ञेय आहे, ज्ञेय कोण आहे आपण, पण ज्ञाता कोण, की जो हे आत्मज्ञान, हे स्वरूप ज्ञान त्या ज्ञेयाला, त्या साधकाला देईल तर तो ज्ञाता म्हणजे सद्गुरू. सद्गुरून वाचून हे ज्ञान कुणीही देऊ शकत नाही. परमेश्वर तर स्थिर आहे, निश्चल आहे, साक्षीभावाने तो सगळं बघत असतो. तेव्हा माऊली म्हणतात, प्रत्यक्ष परब्रह्म असलेल्या माझ्या सद्गुरूंनीच मला हे ज्ञान दिलं. कसं दिलं तर माझ्या हाती दिलं. तिथं माऊलींची सद्गुरूंवरची भक्ती, निष्ठा, श्रद्धा पुरेपूर दिसून येतेच. त्यांचा नम्रभाव आणि लीनताही दिसते. दिले माझ्या हाती इथे प्रेमभाव दिसतो. सद्गुरूंना आपण हे ज्ञान घेण्यास पात्र आहोत, योग्य आहोत याचा आनंद दिसतो. की त्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलं, आपल्या हाती दिलं, याचा आनंद त्यांना आलेला आहे. आपण व्यवहारात म्हणतो की ही जबाबदारी एखाद्याच्या हाती सोपवतो, काही काळजी नाही. मग कारण का तर आपल्याला माहिती आहे की ती व्यक्ती ते काम व्यवस्थितपणे पार करू शकेल, की ते काम करण्याची त्याच्यामध्ये योग्य असे जे काही आवश्यक गुण आहेत ते आहेत त्याच्यामध्ये, म्हणूनच ती करू शकते असा आपला विश्वास असतो. आणि दुसरा भाग असा की लहान मूल जेव्हा आपल्या आईला खाऊ मागते तेव्हा आई काही म्हणत नाही, जा रे तिथे डब्यामध्ये ती घेऊन घे. काय करते ती स्वतः जाऊन तो डबा घेऊन येते. त्या डबामधला खाऊ घेऊन त्या मुलाच्या हातावर ती ते खाऊ ठेवते आणि डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवते. तीच अवस्था इथे आहे की निवृत्तीने दिले माझ्या हाती. दिले म्हणजे काय, स्वतः सद्गुरूंनी माझ्या हाती हे ज्ञान दिलेलं आहे. असा हा थोडासा अभंग आहे. पुराणिक बुवांसारखी थोडीशी माझी थोडी बडबड झाली. आता तुम्ही जरा सांगा. विचार करत होतो की मला काही सांगायला राहतंय का नाही. जरा कीर्तन जरा जास्तच लांबलं काय. अशा अर्थाने मी म्हणतोय की शब्दार्थ पण तुम्ही सांगून मोकळे झालात, भावार्थ पण सांगितलात. मला वाटलं गुढार्थ तरी मी सांगेन, पण तो पण सांगून टाकला. तुम्ही सांगितलं तर तेच सांगितलं परत, बाकी काही नाही.
काहीतरी थोडं तरी वेगळं सांगितलं पाहिजे मला. पण खरोखर सुंदर अप्रतिम सदानंदने सांगितलंय. आणि अभंगाच्या चारी चरणांमधला जो अर्थ आहे, भाव आहे, तो पण अगदी व्यवस्थित प्रगट परत एकदा. 17वा अभंग आहे हरिपाठाचा. आणि नेहमीच्या पद्धतीनेच माऊलींनी सुरुवात करतानाच हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आता हा जो चरण आहे, हा जो उपदेश आहे, मार्गदर्शन आहे, परत एकदा प्रत्येक शब्दातनं माऊलींनी एक सूत्र आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. नुसतं हरी हरी म्हणा किंवा हरीची जी कीर्ती आहे, हरीचं जे गुणगान आहे, त्याचं वर्णन आपल्या मुखाने करा. दोन्हीचा परिणाम सारखाच आहे. दोन्हीचा परिणाम जरी सारखा असला तरी हरीचं नामस्मरण कसं करावं, हरीची कीर्ती मुखाने कशी वर्णन करावी, याचं एक अंग माऊलींनी इथे प्रगट केलेलं आहे. मारा नुसत्या हरीबद्दल गप्पा, करा नुसती हरीविषयी परमार्थाविषयी चर्चा, बसा नुसते नामस्मरण करत, असा साधा कोरडा उपदेश नाहीये. माऊली काय म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. माऊलींना त्याच्यामध्ये संगीत अपेक्षित आहे. माऊलींना त्याच्यामध्ये ताल, रिदम, सूर अपेक्षित आहे. नुसती बडबड, नुसती चर्चा, नुसत्या पोकळ गप्पा काय परमेश्वराबद्दलच्याच आहेत, नामाबद्दलच्याच आहेत, असं नको. त्याच्यात गाणं पाहिजे, त्याच्यात संगीत पाहिजे. हरीच्या कीर्तीचं, नामाच्या स्मरणाचं गुणगान करायचंच असेल तर जणू एखादा गायक ताल सुरावरती त्या शब्दांची गुंफण करून गायन करतो, म्हणजेच त्याचा आनंद पुरेपूर घेतो, इतरांनाही देतो. म्हणजेच थोडक्यात काय तर माऊलींच्या शब्दात म्हणायचं झालं तर तो त्याच्यामध्ये भाव ओततो, हरीच्या गुणांचं वर्णन करतो, हरीच्या गुणांची कीर्ती ऐकतो, नामाचं स्मरण करतो, पण त्याच्यामध्ये एक माधुर्य आहे, संगीतासारखी गोडी आहे. त्या पद्धतीने आपल्याला हरिपाठ, हरिकीर्ती, हरिस्मरण हे करता आलं पाहिजे. आणि म्हणून माऊली म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, मुखे जरी गाय. म्हणजेच वाचेच्या साह्याने, शब्दांच्या साह्याने. भले आपल्याला संगीताचं ज्ञान, गायनाची कला वगैरे नसेल, पण त्यातला भाव तो महत्वाचा आहे.
आणि ह्या पद्धतीने हरीचं नाम गुणवर्णन आपल्याला करता यायला पाहिजे. का करता यायला पाहिजे? आज जेव्हा माऊली म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, काय व्यवहारातला आपला अनुभव आहे, काय प्रपंचातला आपला अनुभव आहे? आपणच विचार केला, थोडेसे आपणच अंतर्मुख झालो आणि विचार केला आपण. कीर्ती, स्तुती, मान जर का आपल्या वाट्याला आला, काय वाटतं आपल्याला? शब्दांच्या साह्याने आपल्या कलागुणांच्या बद्दल कोणी आपलं गुणगान करताय, कोणी आपली स्तुती करताय, कोणी आपली कीर्ती वाखाणताय, सगळे आपण लगेच हुरळून जातो, आनंद होतो, मनाला चित्ताला प्रसन्नता येते. पण त्याबरोबरच एखादा जर कोणी खोटी स्तुती करत असेल, एखादा जर उगीच तोंड दाखल्या म्हणून आपलं वर्णन करत असेल, तर ते सुद्धा आपल्याला समजतं. म्हणजे नुसते स्तुतीपर कौतुकास्पद शब्द उपयोगाचे नाहीत, त्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे. आणि आज शब्दांची केलेली गुंफण ही जर गाऊन दाखवायची असेल, तर आपण ज्याला गाणं समजत नाही तो सुद्धा सांगू शकतो की गाण्यामध्ये भाव वाटला नाही, गाण्याने पकड घेतली नाही. गायलेले शब्द तेव्हाच पकड घेतात जेव्हा ते भावाबरोबर प्रगट होतात. त्याप्रमाणे आपण हरीची कीर्ती, हरीचं गुणगान करायचं ठरवलं, नामाचं स्मरण करायचं ठरवलं, तर ते भावासहित व्हायला पाहिजे. आणि त्याचे फायदे असंख्य आहेत. सुरुवातच करायची झाली तर माऊली म्हणतात, पवित्रची होय देह त्याचा. या पवित्र गोष्टी आहेत, जी तीर्थस्थानं आहेत, आपण धावून धावून जातो. का तीर्थस्थानी जावंसं वाटतं? का पवित्र ठिकाणी जावंसं वाटतं? कुठंतरी मनामध्ये अपावित्र्य, अमांगल्य, अहंकार, चुका, कुठे ना कुठे काहीतरी खंत असते. हरिस्मरण, हरिपाठ असा आहे की जो भावयुक्त अंतःकरणाने त्याचं स्मरण करतो तो स्वतःच तीर्थक्षेत्र बनतो. क्षेत्र म्हणजे देह, आणि हा देह पवित्र झाला की त्याला तीर्थाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि ज्या क्षेत्राला, ज्या देहाला हे पवित्र स्वरूप प्राप्त झालं त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. तीर्थक्षेत्र म्हणजे फक्त केवळ एक भौगोलिक वस्तू, भौगोलिक वास्तू, भौगोलिक प्रदेश असं नाहीये. आज जर का आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सद्गुरू असतील, सद्गुरू तत्व असेल, तर याचाच अर्थ आज आपण प्रत्येक जण तीर्थक्षेत्रच आहोत. पण तरी सुद्धा तेवढा भाव जर आपल्यामध्ये अजून आपल्याला जाणवत नसेल की खरोखर आपण तीर्थक्षेत्रच आहोत, तर आपल्याला तीर्थक्षेत्र बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. देह काय पवित्र करणार आपण? देह पवित्र करायचा म्हणजे काय करू? करून करून दिवसातनं 4 वेळा आंघोळ करू. पवित्र करायचे असतील तर विचार पवित्र केले पाहिजेत,
आचरण पवित्र केलं पाहिजे, मनातले भाव पवित्र केले पाहिजे, हे सगळं ठीक आहे. परंतु अत्यंत जी मूळतः प्राथमिक अवस्था आहे तो म्हणजे देहच. देहाबद्दलची जाणीव, देहाबद्दलची असलेली बुद्धी, देहाबद्दलचं असलेलं ममत्व आणि देहाच्याच साह्याने आपण करत असलेली कर्म, ह्याची आपल्याला सर्वात पहिल्या प्रथम ओळख आहे. मनातले विचार, मनातले भाव, मनातल्या इच्छा प्रगट होण्याचं माध्यम हे शेवटी देह तरच आहे. आज मनामध्ये निर्माण झालेले कुत्सित भाव, आज मनामध्ये प्रगट होणारे अविचार, निगेटिव्ह थॉट्स, हे मनामध्ये प्रगट होत होत त्याचं रूपांतर होतं कशामध्ये? ते प्रगट होतात कुठे? त्याची चिन्ह उमटतात कुठे? देहावर तर उमटतात. चेहरा निस्तेज दिसायला लागतो, शरीरावरचा टवटवीतपणा जातो, उत्साह मावळल्यासारखा दिसतो. ही लक्षणं तर सगळी बाहेरच प्रगट होतात. याप्रमाणे वसंत ऋतू आला की वसंत ऋतू आल्याची लक्षणं ही झाडावरती प्रगट होतात, वृक्षांवरती प्रगट होतात, निसर्गामध्ये प्रगट होतात. त्याप्रमाणे मन पवित्र आहे का नाही, मनातले विचार, मनातले भाव पवित्र होत आहेत का नाही, हे सदेह दिसले पाहिजेत. याची चिन्ह, याचा सात्विकपणा हा देहावरती सुद्धा तेवढाच उमटला पाहिजे. आपण मेकअप करू, शृंगार करू, टापटीपपणा आणू, त्यांनी कुठेही सात्विकपणा देहावर उमटणार नाही. सात्विकपणाचा जर मेकअप चढवायचा असेल तर तो आधी मनातनच प्रगट व्हायला पाहिजे. आणि हा प्रगट होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपला देह सुद्धा पवित्रच व्हायला पाहिजे. मग देह जर पवित्र व्हायला हवा असेल तर या देहाच्या साह्याने आपण काय काय करतो, ती प्रत्येक गोष्ट करताना त्याच्यातला पवित्रपणा जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि तो प्रयत्न करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हरीच्या स्मरणामध्ये राहून आपलं कर्म, आपला बुद्धियोग, आपलं आचरण त्यावर आपणच आपलं लक्ष ठेवू शकतो. कर्माच्या अगोदर, कर्माच्या शेवटी, कर्म करीत असताना, विचार करत असताना, एकमेकांबद्दल भाव प्रकट करत असताना आपणच पाहायला पाहिजे की आज मी एखाद्याबद्दल द्वेष, एखाद्याबद्दल मत्सर, एखाद्यामुळे झालेला मान अपमान, विचार अविचार, याचा मनातल्या मनात विचार केला तर याची साठवण मी माझ्यामध्येच करतोय. मग कसा माझा देह पवित्र होणार? असा अभ्यास पण आपण केला पाहिजे. आणि या अभ्यासाचा सोपा मार्ग माऊली सांगतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. याच्यात अभ्यास आहे, अभ्यास योग लपलेला आहे. माऊलींचा जो पंथराज आहे तो संपूर्णपणे अभ्यास योगावर आधारलेला आहे. अभ्यास योगाला अत्यंत महत्व आहे. आणि ह्या अभ्यास योगामध्ये आपल्याला पाहून सुलाखून बाहेर पडावं लागतं.
माऊली जे म्हणतात की तपाचे सामर्थ्य तपिन्नला, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप. म्हणजे काय? म्हणजे प्रचंड कोट्यावधी नामस्मरण करत बसला, हा वरवरचा अर्थ झाला. मोजक्या लोकांना जमेल. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप म्हणजे याचा अर्थ असा की ज्ञानाच्या अग्नीमध्ये, ध्यानाच्या अग्नीमध्ये, भक्तियोगाच्या अग्नीमध्ये, अभ्यास योगाच्या अग्नीमध्ये, कर्मयोगाच्या अग्नीमध्ये जो तावून सुलाखून बाहेर पडला, जो तापून निघाला. तपश्चर्या करण्यामध्ये अनेक ताप आहेत. तप करणं म्हणजे सोपं नाही. तप करणं म्हणजे तावून सुलाखून निघण्यासारखं आहे. सोन्यामधला जो हिणकसपणा असतो तो जर बाजूला करायचा असला तर सोनाराला भट्टीमध्ये ते सोनं तापवावं लागतं, तेव्हा शुद्ध सोनं हाती लागतं. त्याप्रमाणे आपल्यामधला शुद्धपणा, आपल्यामधला सात्विकपणा, आपल्यामधलं मांगल्य, आपल्यामधलं सद्गुरु तत्व हे प्रगट व्हायला हवं असेल तर या सगळ्या अग्नीमधनं, या सगळ्या अभ्यास योगामधनं तापून सुलाखून बाहेर पडलं पाहिजे. आणि हे सतत करावं लागतं. हिणकसपणा, गढूळपणा, अस्वच्छपणा हा कणभर सुद्धा सहन होत नाही परमेश्वराला. म्हणून रोजच्या रोज तावून सुलाखून बाहेर पडावं लागतं. म्हणून त्याला माऊली म्हणतात तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, पुष्कळ. एकदाच तप करून मोकळं झालंय, वर मिळाला, काम झालं असं नको. ध्रुव बाळाने ते करून घेतलं, भरपूर तपश्चर्या केली, वर मिळवला, परमेश्वर प्रसन्न झाला, ध्रुवपद मिळालं. संतांना आणि भक्तांना ते मान्य नाही, कारण एकदा मिळालं पुढं काय. भक्ती करायची असेल जशी गंगा नदी समुद्राला मिळतच राहते तसे करता आली पाहिजे. सातत्य पाहिजे, अखंडता पाहिजे. म्हणून हे सतत करण्याची गोष्ट असल्यामुळे माऊली म्हणतात तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कालचा जो आपला थोडासा विषय होता की जो जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं मोकळा झाला तो चिरंजीव. जन्माला येणारा देह, काम झाल्यानंतर काळाच्या उदरात गडप होणारा देह, ही देहाची अवस्था झाली. परंतु जो आत्माराम आहे, जे आत्मतत्व आहे, जे या देहाच्या रूपामुळे, आकारामुळे, रंगामुळे प्रगट झालेलं दिसतं, ते असतंच. ते असतंच. ज्या चंद्राचं, ज्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं ते ग्रीष्मकाळी, उन्हाळ्यामध्ये पाणी आटलं तर प्रतिबिंब नाहीसं होतं.
सूर्य आणि चंद्र नाही नाहीसे होत. त्याच पद्धतीने देह नाहीसा झाला तरी आत्मतत्व तसंच्या तसंच शिल्लक राहतं. ह्या आत्मतत्वाचं ज्ञान होऊन, या आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला विश्रामधाम प्राप्त होतं ते वैकुंठ. आणि तिथे काय, तर तिथे आपल्याला नांदायला मिळतं, राहायला मिळतं. आज परमेश्वर एवढी मोठी कृपा आहे त्याची, की ज्याची भक्ती आपण करतो आणि ज्याची भक्ती केल्यामुळे त्याच्या घरामध्ये आपल्याला राहायला मिळतं. कोण असं आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवून घेईल आणि किती दिवस? इथे तर चिरंजीव म्हणतात, चिरंजीव कल्प, नांदे म्हणतात, म्हणजे आनंद पण आहे त्याच्यात. म्हणजे केवढं प्रेम आहे, केवढं वात्सल्य आहे. हा भाव माऊलींनी याच्यातनं प्रगट केलेला आहे. आणि हे तपाचं आचरण, ही तपश्चर्या आपण करायची ठरवली की ही फक्त आपल्यापुरती राहत नाही. पुढे जाऊन मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार, आई, वडील, बंधू, बहिणी, सगोत्र म्हणजे आपलं कुटुंब, आपल्यामुळे तयार झालेलं, निर्माण झालेलं, प्रगट झालेलं आपलं कुटुंब. आणि अपार, अपार म्हणजे सगळं सोशल नेटवर्क आलं त्याच्यात. मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार. काय होतं यांचं? हा तर आपला प्रपंच आहे. आई, वडील, भाऊ, बहिणी, बायको, नवरा, मुलं, मित्र परिवार. काय होतं यांचं? माऊली म्हणतात, चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज नर होऊन ठेले. म्हणजे काय, हे सगळे विष्णूंसारखे चतुर्भुज दिसायला लागतात की काय? असं काही होत नाही. असं काही होत नाही. आई वडील हे आई वडीलच राहतात, नवरा बायको नवरा बायकोच राहतात, मुलगा मुलगी तेच राहतात, मित्र परिवार तोच राहतो. मग नक्की होतं काय? एकच होतं, देह जसा पवित्र होत जातो त्या प्रमाणात या सगळ्यांमधला जो आपला नातेसंबंधाचा भाग आहे त्याच्यामध्ये जो भेदभाव आहे, आणि आज तो भेदभाव असल्यामुळेच नातेसंबंध पण टिकून आहेत. आज मित्र आणि मैत्रिणींची मैत्री एका जागी आहे. मुलगा किंवा मुलीवरचं प्रेम हे एका जागी आहे. आई वडिलांवरचं प्रेम आदर हे एका जागी आहे. याच्यातला जो हा एक प्रकारचा माफक आणि आवश्यक
जो भेदभाव आहे त्यामुळे ही सगळी नाती टिकून आहेत. पण ही नाती कुठल्या गोष्टीवर टिकून आहेत? तर एकाच गोष्टीवर टिकून आहेत. ती गोष्ट म्हणजे एकच, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आज या सगळ्या सोशल नेटवर्क मध्ये 60-40% या प्रपोर्शन मध्ये सुखाचा व्यवहार असल्यामुळे नाती टिकून आहेत. सुखाचा व्यवहार नसेल तर यातलं एकही नातं टिकणार नाही. पेक्षा जास्त आनंदाची देवाणघेवाण होत नसेल तर तारा जुळणार नाहीत. कॉम्प्रोमाइज करत सारखंच 50-50 व्हायला लागलं तर फ्रस्ट्रेशन येईल. पण हे सगळे भेदभाव मावळत जात सर्वांच्या ठिकाणी एक परमेश्वर तत्वच नांदतं. आज ज्या गोष्टीचं तप केल्यामुळे माझा देह पवित्र व्हायला लागला तीच वस्तू, तेच आत्मतत्व, तेच परमेश्वरी तत्व आज माझ्या आईमध्ये पण आहे, वडिलांमध्ये पण आहे, बायकोमध्ये पण आहे, नवऱ्यामध्ये पण आहे, मुलाबाळांमध्ये पण आहे. एवढंच काय, मित्र परिवारामध्ये सुद्धा तेच तत्व आहे. अरेच्छा, म्हणजे सगळ्यांमध्येच तर हे चतुर्भुज तत्व आहे. मग सगळ्यांमधला भेदभाव जाऊन प्रेमाचं वातावरण, सामंजस्य, संतुलितपणा कसा राहील या दृष्टीने आपलं मन, आपलं हृदय व्यापक होत जातं. सात्विकता भरून व्हायला लागते. ह्यामुळे हे सगळेजण चतुर्भुज भावामध्ये आपल्याला जाणवायला लागतात. ते जाणवायला लागणं हे देह पवित्र होत जाण्याचं लक्षण आहे. कारण आपला देह पवित्र होतो हे समजायचं कसं, त्याची ही खूण माऊलींनी सांगितली पुढच्या चरणात. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. आज हा आपल्यात घडणारा बदल आहे. मातृ पितृ भ्राता बंधू भगिनी मित्र परिवार यांच्यात घडणारा नाही, हा आपल्यात होणारा बदल आहे. कारण का, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हे जो करतो त्याच्यामध्ये हा बदल घडतो. हे जो करतो त्याचा देह पवित्र होतो. हे जो करतो त्याला परमेश्वर आपल्या घरी ठेवून घेतो. आणि हे जो करत असतो तो इतरांसारखाच संसारामध्ये वावरत असला तरी चतुर्भुज नर होऊन ठेले. हे ज्ञान जे आहे त्याला माऊलींनी गूढ ज्ञान म्हटलेलं आहे. हे ज्ञान जे आहे त्याला माऊलींनी गम्य म्हटलेलं आहे. ज्ञान गूढ गम्य. हे ज्ञान गूढ गम्य का आहे ते इतरांना कळत नाही, फक्त आपल्यालाच कळतं. शेवटी माऊली आपल्याला उघडपणे सांगतायत की माऊलींना हे ज्ञान सगळं लाभलं, की जे ज्ञान गूढ आहे, गम्य आहे, लाभलं. पण कसं लाभलं त्याचा उल्लेख करताना
शेवटी जो सद्गुरूंनी कृपा प्रसाद केलेला आहे, तो कृपेचा प्रसाद माऊलींनी शेवटच्या चरणामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. आज या अभंगाच्या सुरुवातीलाच दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिन्न लामोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आज तपाचं सामर्थ्य तावून सुलाखून निघणं याबद्दल पण माऊली सांगतायत. अभ्यासयोग प्रयत्न करणं याबद्दल पण माऊली सांगतायत. पण आज या प्रयत्नांमध्ये, या अभ्यास योगामध्ये अत्यंत आनंद आहे, समाधान आहे, प्रेम आहे, तळमळ आहे, व्याकुळता आहे, नैराश्य पण आहे, प्रचंड इच्छाशक्ती पण आहे. सगळे रस आहेत, सगळी अंग आहेत, ध्येय एकच आहे. आणि याचं जे फळ आहे, याचं जे ज्ञान आहे, याचा जो कृपा प्रसाद आहे, तो अलगद सद्गुरूंकडनं हाती प्राप्त होतो, अलगद प्राप्त होतो. आज यथासांग संपूर्ण पूजा झाली, पूजा विधी झाला, आरती झाली की परमेश्वराला दाखवलेला प्रसाद हा सहजपणे आपल्या हाती प्राप्त होतो. आज तो प्रसाद बनवण्यासाठी आपल्याला कुठलेही श्रम पडत नाही. साधक भाविक फक्त हात पुढे करतात, प्रसाद हातामध्ये ठेवला जातो. फक्त त्याचा आनंद लुटायचा. एवढंच काम आपल्या हातात राहतं. एवढं सद्गुरू काम सोपं करून टाकतात. वर वाटणारं हे गूढगम्य ज्ञान सद्गुरू अलगदपणे आपल्या तपाच्या सामर्थ्याकडे बघून आपल्या अभ्यास योगामधल्या भावाकडे बघून अलगदपणे यथायोग्य वेळी आपल्या हाती ठेवतात. कुठलेही श्रम पडत नाहीत. सदानंदनी सांगितलं त्यामधला भाग, त्यामधला भावार्थ एवढाच की आज आपण एखाद्याच्या हाती एखादी गोष्ट सोपवली, सुपूर्त केली तर कोणाच्या हाती करतो? ज्याला तो अधिकार आहे, जो तो अधिकार सांभाळू शकतो, जो तो अधिकार पेलू शकतो, ज्याच्याबद्दल आपल्याला तेवढा विश्वास आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे, त्याच्याच हाती आपण आपली एखादी गोष्ट सोपवू. आणि ही गोष्ट तर कशाबद्दलची आहे? परमज्ञान, आत्मज्ञान. मग हे जर एखाद्याच्या हाती द्यायचं असेल, एखाद्याच्या हातामध्ये ठेवायचं असेल, तर अर्थातच तो तपाचे सामर्थ्य तपिन्न लामोप असंच पाहिजे. पण त्याच्यातले कष्ट, त्याच्यातला त्रास हा इतरांना जाणवेल पण भक्ताला नाही. कारण का?
तर माऊलींनीच त्याचा आपल्याला उपाय सांगितला आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय, पवित्रची होय. आश्वासन आहे. म्हणजे आपण फक्त हरीची कीर्ती जरी मुखाने वर्णन केली, हरीच्या नामाचा उच्चार जरी मुखाने केला तरी आपलं काम व्हायला लागलं. आपल्याला ते कष्ट, आपल्याला त्या यातना, त्याची झळ पण पोचणार नाही. आणि मग काय होईल? माऊलींना जसा अनुभव आला तोच अनुभव आपल्याला प्राप्त होईल. निवृत्तीने दिले माझ्या हाती, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा अगदी हातोहात हे ज्ञान, हा अनुभव केवळ हरिपाठामुळे, हरीच्या कीर्तीच्या गुणगानामुळे, हरीच्या नामाच्या उच्चारामुळे आपल्याला पण येऊ शकेल. पण त्यातला सारांश लक्षात घ्यायचा. मुखे जरी गाय, भाव महत्वाचा आहे. पवित्रची होय देह त्याचा. देहाकडून घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कायिक, वाचिक, मानसिक भाव आहेत, त्याच्यावर लक्ष पाहिजे. ते कसे पवित्र होत जातील, कसे शुद्ध होत जातील, काटेकोरपणे लक्ष ठेवलं पाहिजे. तो सात्विकपणा आपल्यामध्ये प्रगट होतोय का नाही, आपलं हृदय, आपलं मन हे सात्विक व्हायला लागलं का नाही, याचा आरसा कोण आहे? या गोष्टी कुठे चेक करायच्या? मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार, ही लोक जी मंडळी आहेत ना आपली, आपलं सोशल नेटवर्क जे आहे ना, तो आरसा आहे. त्या आरशामध्ये पाहायचं आपला सात्विकपणा दिसतोय, राजसपणा दिसतोय का तामसपणा दिसतोय. हे ओळखायचं. आणि अर्थात ओळखायचं म्हणजे काय? आरशासारखं त्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला आपलं रूप दिसेल असं नाहीये. त्यांच्यामध्ये आपण कसे राहू शकतो? मनामध्ये भेदभावच घेऊन आपण राहतो का सामंजस्याने राहू शकतो? भेदभाव कमी 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 करत जाता येतो, हे तपासायचंय आपल्याला. अशा दृष्टीने त्याला आरसा म्हटलाय. मळलेल्या आरशामध्ये मळलेलंच प्रतिबिंब दिसणार, मळलेल्या मनामध्ये मळलेलंच मन दिसणार. हा प्रयत्न आपल्याला ज्याला त्याला आपला आपला करायचा आहे. आणि ह्या आपल्या प्रयत्नाला सहाय्य करणारी मंडळी कोण? मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार, ही सगळी मंडळी सहाय्य करतात. आणि यांच्या सहाय्यामुळे तपाचे सामर्थ्य तपेन्नला अमुक. आपण सगळे संसारी आहोत, आपण सगळे प्रापंचिक आहोत. शम, दम, यम, नियम, साधन, वैराग्य, विरक्ती या योगामधल्या गोष्टी कधी आपल्याला साधणार? त्याची सोय आपली परमेश्वराने केलेली आहे. त्याच्यासाठी अनेक सहाय्यक आपल्याला पाठवलेले आहेत, आपल्याला प्रपंचामध्ये पाठवलेले आहेत, आपल्या मित्रपरिवारामध्ये पाठवलेले आहेत. त्यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तसं झालं की मग ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाथले, निवृत्तीने दिले माझ्या हाती, या अनुभवापर्यंत आपण येऊन पोचू. तर अशा पद्धतीने माऊलींनी हरिपाठाच्या 17व्या अभंगामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कुणाला काही विचारायचंय? काय शंका किंवा काही विचार? कोणी मान हलवत नाहीये. मी कोणाचीच मान धरली नाहीये.
नाही, तुम्ही सांगितलेल्यावर सर्वजण विचार करतात. विचार करताय? चित्त धरून ठेव. नाही, विचार करण्यासाठी तर हरिपाठ लिहिलाय माऊलींनी. त्यामुळे विचार नक्कीच केला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांनाच हा हरिपाठ, हा अभ्यास योग साधायचा आहे. तर तो प्रपंचात राहून कसा आपण साधू शकतो, म्हणजे कुठल्या संधी आपण साधायच्या, हे थोडंसं आपल्याला समजतं. मग थांबायचं इथेच? हो, थांबूया आपण आता मग. चालेल. सगळ्यांना नमस्कार. हो, नमस्कार. बोलू परत आपण. हो, ठेवू मग आता. हो, अच्छा. मग ओम राम. नमस्कार. ओम राम. ओम राम.